नीता रवीची दुसरी बायको बनून त्याच्या घरी आली. रवीला एक भाऊ होता, महेश. तो आता कुठे कॉलेजला जाऊ लागला होता, पण त्याला त्याची वहिनी आवडायची. नीता तशी दिसायला एकदम भारी. तिचं शरीर चांगलंच भरलेलं होतं आणि तिचा स्वभाव देखील चांगला होता. त्या दिवशी त्यांच्या गावात कार्यक्रम होता. तो कार्यक्रम बघून महेश रात्री उशिरा घरी आला. तो आला आणि थेट त्याच्या खोलीत झोपायला गेला. पण जाताना त्याला त्याच्या भावाची खोलीची खिडकी उघडी दिसली. त्याने हळूच आत बघितलं तर तिथे त्याची नीता बहिणी एकटीच आत झोपली होती आणि तिची साडी वरती आली होती. त्याला नीताच्या गोऱ्या मांड्या दिसत होत्या. ते बघून त्याचा हात आपोआपच त्याच्या पॅन्टकडे गेला. त्याला राहवले नाही आणि तो तसाच तिच्याजवळ गेला आणि हळूच तिच्या मांडीवर हात फिरवू लागला. नीताला अचानक जाग आली आणि तिने समोर तिच्या धीराला बघून ती दचकून उठली आणि तिने त्याला दम दिला की बाजूला होतोस का, बोलवा येईल ना. हे ऐकून महेश काही न बोलता तिथून आपल्या खोलीत निघून आला. पण त्याला झोपच लागत नव्हती. तो रात्रभर विचार करत होता की खरंच जर वहिनीने आईला सांगितले तर. पण त्याला काहीही करून त्याला त्याची वहिनी पाहिजे होती. त्याला भीतीने झोप लागत नव्हती. मग कशीबशी झोप लागली. सकाळी उठल्यावर पुन्हा त्याच्या डोक्यात तेच विचार. पण आईची भीती वाटत होती. नीता वहिनी त्याच्याशी बोलत नव्हती. तो कॉलेजला निघून गेला. संध्याकाळी आल्यावर तो त्याच्या मित्राच्या घरी गेला. तिथून यायला उशीर झाला. त्याचा मोठा भाऊ रवी बाहेरगावी गेला होता. त्यामुळे त्यांच्या घरात तो, त्याची वहिनी आणि त्याची आई एवढेच लोक होते. महेश घरी यायच्या अगोदरच त्या दोघी जेवल्या होत्या. नीता वहिनीने त्याला जेवण वाढलं, पण ती काहीच बोलली नाही. महेश जेवला आणि झोपायला त्याच्या खोलीत निघून गेला. आज रात्री देखील त्याला झोप येत नव्हती. त्याच्या डोळ्यासमोर सारखी त्याच्या वहिनीच्या गोऱ्या मांड्या दिसत होत्या. त्याला राहून राहून सारखं वाटत होतं की वहिनी काही बोलली का नाही. याचा अर्थ तिलासुद्धा तेच पाहिजे असेल तर. जवळजवळ अर्धा एक तास तो तसाच हाच विचार करत होता. रात्रीचे 12:30 वाजले होते. आता त्याला राहत नव्हतं, म्हणून मग तो नीता वहिनीच्या खोलीकडे निघाला. नीताच्या खोलीचा दरवाजा फक्त ढकलून घेतला होता, त्यामुळे त्याने हळूच धक्का दिला तसा दरवाजा उघडला. तिच्या खोलीत लाईट बंद होती, पण खोलीत मंद प्रकाश होता. तो नीता वहिनीच्या बेडजवळ गेला. समोर नीता वहिनी एका कुशीवर झोपली होती आणि तिचा पदर तिच्या छातीवरून खाली आला होता. त्यातून तिची खोलपट दिसत होती. तिचे मोठे बॉल थोडेसे बाहेर आले होते. ते पाहून महेशच्या तोंडाला पाणी सुटलं. त्याने हळूच तिच्याजवळ जात तिचा एक बॉल हळूवार दाबायला सुरुवात केली. तेवढ्यात नीताला जाग आली. तिने त्याचा हात बाजूला केला आणि म्हणाली, तुला कळत कसं नाही. तो म्हणाला, फक्त एकदा करू दे की मला. वहिनी म्हणाली, अजिबात नाही. जर तुझ्याकडून मला बाळ राहिलं तर माझी किती बदनामी होईल तुला माहीत आहे का. हे ऐकून महेश थोडा वेळ शांत बसला. त्याने खूप विनवणी केली, पण तिने मान्य केले नाही. शेवटी खाली मान घालून महेश त्याच्या खोलीत आला. तो विचार करू लागला की आज एक गोष्ट समजली की वहिनी नाराज झाली नव्हती. तिला माझ्यासोबत करायला काहीच हरकत नाही, फक्त तिला भीती वाटत होती. थोडा वेळ हाच तो विचार करत होता. तेवढ्यात त्याची नीता वहिनी त्याच्या खोलीत आली आणि त्याची शेजारी येऊन बसली. ती त्याच्या शेजारी बसत त्याला म्हणाली, हे बघ महेश, तू माझ्यापेक्षा खूप लहान आहेस. आपल्यापेक्षा मोठ्या बाईला करण्याने कमजोरी येते. उगाच तुझी तब्येत खराब होईल. महेश म्हणाला, वहिनी फक्त एकदा दे ना मला, पुन्हा कधीच नाही मागणार मी तुला. नीता वहिनी काहीच बोलली नाही. ती तशीच बसली असल्याचे पाहून महेशने तिचा हात त्याच्या हातात घेतला आणि त्याच्या सामानावर ठेवला. त्याला वाटले की त्याची वहिनी हात काढेल, पण तिने हात तसाच ठेवला. मग त्याची हिंमत वाढली. तो उठून बसला आणि तिच्या गालावरून हात फिरवू लागला. तिचा श्वास वाढू लागला. मग त्याने वरूनच तिच्या ब्लाऊजमध्ये हात घातला आणि तो तिची छाती दाबू लागला. नीताने अजून तिचा हात त्याच्या सामानावर ठेवला होता आणि आता ती महेशचा पोपट जोरजोरात दाबू लागली. काही वेळातच तिने महेशला धक्का दिला आणि त्याला बेडवर पाडलं. त्याला पाडताच ती त्याच्या अंगावर झोपली आणि त्या दोघांचा किस सुरू झाला. दोन्हीकडे आग समान लागली होती आणि त्यामुळे कधी ते दोघे एकमेकांना भिडले आणि कधी त्यांचे कपडे एक एक करून अंगावरून गळून पडले. त्यांचं त्यांनाही समजलं नाही. आता ते दोघेही पूर्ण नागडी झाली होती.
महेशने एका झटक्यात तिला खाली घातली आणि तो त्याचा पोपट तिच्या चिमणीवर घासू लागला. तिकडे नीतावहिनी चांगलीच गरम झाली होती आणि तिला राहत नव्हतं. तिने लगेच त्याचा पोपट हातात घेतला आणि तिच्या चिमणीत घालून घेतला. तिने स्वतःच्या हाताने आत घालताच महेश मागे पुढे करू लागला. असे करत करत त्याने एकदम गपकन पोपट आत घुसवला. नीताच्या तोंडातून आह निघाली आणि आता ती त्याच्या सहकार्य करू लागली. आता ते दोघे एकमेकांना भरभरून ओढून ओढून घेत होते. त्यांची एकमेकांशी जणू बेडवर कुस्ती चालू होती. कधी महेश खाली आणि ती वर होती, तर कधी तो खालीवर आणि नीता खाली होती. असे करता करता बराच वेळाने महेश तिच्या चिमणीत त्याचा फवारा सोडला आणि तो शांत झाला. आता ते दोघे देखील बरेच थकले होते, त्यामुळे ते दोघे तसेच पडून राहिले. त्यानंतर नीता वहिनी महेशला म्हणाली, आता तरी तुझं मन भरलं ना, आता पुन्हा कधी मागायचं नाही. असं म्हणून तिने कपडे घातले आणि ती तिथून निघून गेली. महेशसुद्धा चड्डी घालून तसा झोपून गेला. सकाळी उठल्यावर त्याने आंघोळ केली आणि तो कॉलेजला निघून गेला. दुपारनंतर कॉलेजवरून तो घरी आला तर त्याला त्याची नीता बहिणी आज थोडी आनंदात दिसली. तिने त्याला प्रेमाने जेवण वाढलं. तो जेवताना त्याने विचारलं, वहिनी तू जेवलीस का? पण ती म्हणाली हो. तो म्हणाला, माझ्यासोबत थोडे जेव की. नीता म्हणाली, मी अशी नाही जेवणार. ती आता त्याच्याशी चेष्टामस्करी करू लागली. महेश तिला म्हणाला, मग कशी जेवणार? ती म्हणाली, जसा तुझा भाऊ चारतो तसं चारलंस तर खाईन. महेशने विचारले, दादा कसं चारतो तुला? ती हळूच लाजत म्हणाली, मांडीवर घेऊन. महेश म्हणाला, ठीक आहे. असे म्हणत त्याने तिला त्याच्या मांडीवर बसवलं. आता नीतावहिनी त्याच्या मांडीवर बसली होती आणि तो तिला चारता चारता तिच्याशी मस्ती करू लागला. त्याने हळूच तिच्या बॉलवर हात ठेवला आणि तो दाबू लागला. ती म्हणाली, बस कर, कुणीतरी येईल. तो म्हणाला, वहिनी आता घरात कुणी नाही, आई बाजारात गेली आहे. तसेही तुला मांडीवर घेऊन बसवलोय तर मग बॉल दाबलं म्हणून काय झालं? ती हसतच त्याला लटका विरोध करत नव्हती. आता त्याला हे समजून चुकलं होतं की तिचा मूड बांधला होता. महेश तिला म्हणाला, त्या खोलीत जायचं का? ती म्हणाली, कशाला? महेश म्हणाला, पुन्हा एकदा कुस्ती होऊन जाऊ देत. ती म्हणाली, नको, आत्ता नको. महेश म्हणाला, काय हे वहिनी, तुझ्या मनात तर आहे, मग होऊन जाऊ देत की. ती काहीच बोलली नाही. महेश म्हणाला, बरं मग एक काम कर, मला तुझे बॉल तरी तोंडात घेऊन चुकू दे. तिने इकडे तिकडे बघितलं आणि म्हणाली, बरं चालेल, पटापट चोकून घे, नाहीतर तुझी आई आली तर अवघड होऊन बसेल. हे ऐकताच महेशने तिच्या ब्लाऊजची बटन काढली आणि तिचा एक बॉल बाहेर काढून तो त्याला जोरजोरात दाबू लागला. नंतर त्याने दुसरा बॉल देखील बाहेर काढला. आता तो एका बॉलला त्याच्या हाताने दाबत होता तर दुसरा बॉल तोंडात घेऊन चोखत होता. तीसुद्धा त्याला सहकार्य करत होती. तो तिचे बॉल चोखत असतानाच ती तोंडातून मादक आवाज काढत होती. तो आवाज ऐकून महेश अजूनच चवताळला. काही वेळात नीतावहिनीने त्याला किस करायला सुरुवात केली. तिने तिची जीभ त्याच्या तोंडात घातली आणि त्याचे तोंड चोखू लागली. महेशने तिच्या खालच्या भागात हात घातला आणि म्हणाला, वहिनी हे सुद्धा काढ. ती म्हणाली, कशाला? महेश म्हणाला, मला खाली किस करायचं आहे. ती म्हणाली, नको, आता तू बराच पुढे जायला लागला आहेस. असे म्हणून ती किचनमध्ये निघून गेली. आता महेशसुद्धा त्याच्या मित्राकडे निघून गेला. संध्याकाळी तो माघारी आला. रात्रीचं जेवण झाल्यावर तो त्याच्या खोलीत जाऊन बसला. तो नीतावहिनीकडे अजून एक चान्स मिळतोय का याची वाट बघत होता. त्याने झोपायचा प्रयत्न केला पण त्याला झोप येत नव्हती. मग रात्री 11 वाजता तो उठला आणि नीताच्या खोलीत आला. नीता अजून जागीच होती. त्याने हळूच तिला मागून मिठी मारली आणि तिच्या बॉलला मागून दाबू लागला. त्याने तिच्या मानेवर किस केला. ती त्याला म्हणाली, आत्ता तू तुझ्या खोलीत जा, थोड्या वेळ मी येते तिथे. महेश तिथून निघून त्याच्या खोलीत गेला. थोड्या वेळातच नीतावहिनी त्याच्या खोलीत आली. आत येताच तिने दरवाजाला आतून कडी लावली आणि तिने त्याला मिठीत घेतलं.
मग त्यांचा खेळ सुरू झाला. त्या रात्री नीतावहिनी पूर्ण जोशात होती आणि त्या दोघांनी संपूर्ण रात्र फक्त मस्त मजा केली. ती पूर्णपणे नागडे होऊन त्याची शेजारी पडून राहिली. महेश रात्रभर नागडे करून तिला करत होता. पहाटे 4:30 वाजेपर्यंत त्यांनी 2-3 शॉट काढले. त्यानंतर ती तिच्या खोलीत निघून गेली. आता हे त्या दोघांचं रोजचंच काम झालं होतं. महेश रोज रात्री त्याच्या वहिनीला पूर्ण नागडे करून करत होता. जेवण झालं की रात्री महेश तिला नुसता गप्पागप ठोकत होता. महेशला त्याची वहिनी कायम म्हणायची की मला बाकी काही नको, फक्त तू आयुष्यभर मला असंच करत राहा. त्या दोघांनासुद्धा आता एकमेकांना घेतल्याशिवाय करमत नव्हतं. नीताचा नवरा जास्त करून कामासाठी बाहेर गावीच असायचा आणि तसे त्याच्याकडून नीताला पाहिजे ते सुख मिळतच नव्हतं आणि म्हणून ती तिची आग तिच्या दिराकडून मिटवून घेत होती.